वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आम्ही चाललो आहे ट्रिपला, देवदर्शनाला चाललो आहे। गावातले सगळे मिळून चाललेलो आहे, बायका सगळे लेडीज आहेत ना, ते सगळे मिळून चाललेले आहेत। गावातल्यांनी सरपंच वगैरे त्यांनी सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे। तर आता आम्ही तो चाललेला आहे आणि मी माझे घरचे सगळे ननंद वगैरे, सासूबाई आणि जावची मुलगी ती सुद्धा येणार आहे। तर आता आम्ही चाललो आहे, सगळे बॅग वगैरे पॅकिंग केलेलं आहे। आता आम्ही गावात चाललेलो आहे, जिथे बस थांबलेलं आहे तिथं चाललेलो आहोत आम्ही आता। तर आम्ही गावात पोचताच बघा पोचलो आम्ही गावामध्ये। माझ्या ननंदबाई इकडे आमच्या कोमलताई आता नाही बोलणार, नंतर बोलून आमचा पेपर आहे त्यामुळे आम्ही येणार नाही, आम्हाला अभ्यास करायचा आहे। खूप हुशार पेपर असं ना चाललाय थोडी तरी तर आम्ही पोचलो आहे तिथे। आता तुम्ही बघू शकता हे बस केलेले आहेत, माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधूनच हे बस केलेले आहेत, कारण की ते त्यांच्या कंपनीमध्ये असे बस वगैरे मिळून जातात। कोणाला जायचं असेल ट्रिपला वगैरे तर ते भेटून जातात। तर आम्ही मंदिरामध्ये जमलो होतो, कारण की थोडासा कार्यक्रम होता आमचा तिथे, कारण की आता सगळीकडे वाघ आलेला आहे, तर त्याच्या बाबतीत थोडीशी माहिती देण्यासाठी आम्ही तिथं जमलो होतो। तर आम्ही ते संपल्यावर बाहेर आलो, परत सोडवायला आलो तर आम्हाला बाय बाय करायला आम्ही चित्र आहे। तर आम्ही आता बसमध्ये चढलो आहे। बसताच आम्हाला थोडीशी मागची सीट भेटलेली आहे, खूप गर्दी होती। ननंदबाईचा थोडा मूड ऑफ झालेला आहे मागं सीट भेटल्याबद्दल। सगळे फुल भरलेले आहेत बघा, सगळे ट्रॅव्हल्स भरलेले आहेत। तर आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी, देवदर्शनासाठी। आम्ही बाळूमामा आणि कोल्हापूर आणि खंडोबा हे देव आम्ही करणार आहोत। तर आता आम्ही चाललो आहे, स्टार्ट बस निघालेली आहे। तर दिव्याला बाय बाय। माझे मिस्टर तर गेले बसच्या पुढं गाडी, त्यांना वाटलं आता उशीर झालाय खूप, तर निघाले, गेले सोडून गेले आम्हाला। तर आम्ही चाललो आहे आता, खूप रात्रीचे 11 साडे11 वाजलेले आहेत, खूप उशीर झाला होता कारण की थोडंसं मंदिरामध्ये कार्यक्रम होता त्यामुळे उशीर झाला होता। तर आता आम्ही चाललो आहे देवाचं नाव घेऊन दर्शनासाठी। थोडीशी मस्ती, डान्स, आजीबाईंनी खूप छान असा डान्स केलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यांचा डान्स बघून जरा बाकीचे सगळा उत्साह झाला त्यांना डान्स करायला, सगळे मग उठले डान्स करायला। आजीबाई खूप जमत होत्या, सगळ्या मुलींनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला डान्स करायला, आणि मीही थोडेसे उठले डान्स करायला। ठीक आहे, आता सगळे डान्स करतात ते म्हटल्यावर आपण पण करूया थोडा। तर मी पण ननंदबाई आम्ही सगळे उठलो डान्स करायला थोडासा। तर आजीबाईसोबत मी पण डान्स केलेला आहे, तुम्हाला दिसेलच पुढे। ननंदबाई बघा, मी आजीसोबत डान्स केलेला आहे। थोड्या सासूबाई माझ्या तिथे मागेच बसल्या होत्या, त्यामुळे मी जास्त काही डान्स नाही केलेला, थोडेसे नॉर्मल वगैरे केला। आणि ही कोमलताई आहेत, त्यांच्यासोबत पण थोडासा डान्स, मस्ती। बाकीचे मागचं कोण उठतच नव्हतं, 2 ननंद होतं ते काही उठल्याच नाहीत। मग मोठ्या ननंदबाई उठल्या मग डान्स करायला, थोडंसं आम्ही डान्स केला, मस्ती केली, गाणी म्हटली, खूप एन्जॉय केला। कारण की आता ट्रिपला जायचं म्हटल्यावर डान्स बसमध्ये तर होणारच, आणि एन्जॉय केल्याशिवाय काय मजा। तर मग आम्ही डान्स करून खूप दमलो, झोपलो, आणि सकाळी उठताच उजेडसुद्धा झाला, झोप काही लागलेली नाही आहे, पण ठीक आहे, आता काही बसमध्ये म्हटल्यावर थोडंफार चालणार। तर सकाळ झालेली आहे, आता आम्ही थोड्याच वेळात तिथं पोहोचणार आहे। आमच्या ननंदबाईची काही झोप अजून झालेली दिसत नाही आहे, अजून झोपलेलेच आहेत, बाकीचे आहेत सगळे उठलेत बसलेत। तर आम्ही तिथं उतरलो,
आणि बघा सगळं धुकं आहे बघा, थंडी खूप होती तिकडे. तर आम्ही चाललो आहे आता आंघोळीसाठी, कारण की आता देवाला जायचं म्हटल्यावर पावसात कसं जाणार, त्यामुळे आम्ही आंघोळीसाठी चाललेलो आहे देवदर्शनाला. पहिला आम्ही करणार आहे बाळूमामा. हे सासूबाई माझ्या मागे आहेत. तर हे सगळे असे लाईनीले चाललेले आहेत आणि बघू शकता हे सगळे तिथं देवदर्शनासाठी चाललेले आहेत. हे सगळे पिकअप वगैरे करून सगळे देवदर्शनासाठीच तिथं आलेले आहे. तर इथं आम्ही बुक केलेलं होतं गरम पाणी, तुम्ही बघू शकता. आणि आंघोळ करताच मग आपलं आवरून वगैरे मग चहा वगैरे घेतला थोडासा, कारण की सकाळ सकाळ आता नाश्ता वगैरे एवढं लवकर नव्हता, त्यामुळे आपलं चहा घेतला. आणि आम्ही चाललो आहेत परत आता देवाला. आता आम्ही चाललो आहे बाळूमामासाठी मंदिरात चाललो आहे पाया पडायला. चहा वगैरे पिला, आता चाललो आहे. तिथे गेले की तुम्हाला परत दाखवेल. मंदिराला म्हटले की शॉपिंग करा आलं, देवप्रसाद आलं, परत आपल्याला जे काही घ्यायचं ते आपण घेऊ शकतो. आणि इथं आम्हाला जाताना एक दुकान दिसलं, तिथे 100 रुपयाला ज्वेलरी होती, त्यामुळे बघूया आपण काय कसं काय. तर सगळ्यांनी एक एक घेतलं, मंगळसूत्र कोणी घेतलं, एक हार घेतला, कोणी काय घेतलं. तर मी थोडं एक मंगळसूत्र घेतलं आणि छोटासा एक हार घेतला. आणि आता आम्ही तिथून लगेच लाईनीला आलो, कारण खूप गर्दी होती, आम्ही खूप मागे राहिलो होतो, कारण की आम्ही आधी शॉपिंग करत बसलो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. काही बाकीचे सगळे पुढे गेलेले आहेत. तर इथं आम्ही थांबलो आहे लाईनीला, खूप उशीर झाला होता. तर फायनली आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे. आता दर्शन भेटेलच आम्हाला खूप चांगलं, कारण की आता इथं पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही, कारण की मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नसतं. त्यामुळे थोडंफार दाखवला व्हिडिओ. तर भंडारा वगैरे लावला आम्ही बाळूमामाचा आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप छान दर्शन झालं. देवासाठी थोडंसं दानपेटी दान केले पैसे, आणि ते थोडेसे फोटो वगैरे काढले. बाळूमामा देवालय आदमापूर, हे देव आदमापूर इथं मंदिर आहे त्यांचं. तर प्रसाद वगैरे घेतला. इथे सगळे प्रसादाची लाईन आहे. तर नमनबाईंनी पण घेतला, मी पण घेतला. आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे. अजून आम्हाला दोन देवाचे दर्शन घ्यायचे होते, त्यामुळे खूप गडबड होती, घेण्यासारखं एवढं वेळ नव्हता. तरी फास्टमध्ये जेवढं घेता येईल तेवढं मी घेतलं आहे मुलांची खेळण्यासाठी, कारण की आपण गेलो तर मुलांना घेऊन जातोच, घेतल्याशिवाय आपल्यालासुद्धा करमत नाही. आणि आता आमची शॉपिंग झालेली आहे, देवदर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे परत बसकडे. बघा मी मुलांसाठी काय काय घेतलेलं आहे, भरपूर काय घेतलेलं आहे. तर ते काय ठेवणार नाही आहेत, पण आपलं एक दिवसाचा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी ते घेतलेलं आहे. आणि दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही ते एक हॉल बुक केलेला आहे, तिथे नाश्ता जेवण सगळं एकत्र होतं. तर आम्ही दर्शन घेऊन इथे येऊन बसलो, सगळे असे निवांत बसलेले, कारण की दमले होते खूप. झोप पण बसमध्ये काही लागली नाही. पोहे हे नाश्त्यासाठी होते, पोहे पण काही जास्त गेले नाहीत, कारण की उशीर पण खूप झाला होता आणि जेवायचा टाईम आणि नाश्त्याचा टाईम एक झाला होता. ठीक आहे, थोडेसे खाल्ले पोहे आम्ही सगळ्यांनी. आणि पोहे खाऊन झाल्याच्या नंतर तर थोड्याच वेळेत जेवण झालेलं आहे. बघू शकता मेनू काय होता, जिलेबी, कोशिंबीर आणि मसाले भात असं होता. तर सगळे जेवायला वगैरे बसले, सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, मस्त झालं होतं जेवण. मला तर खूप उशीर होतो, जेवायला लागतो, जेवायला उशीर खूप सगळ्यांच्या आधी खाऊन घेतलं म्हणजे उशीर नको व्हायला. तर जेवण झाल्यावर आम्ही परत निघालो आमच्या बसकडे चालत. आता आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला. तर कोल्हापूरला ज्याच्या ज्याच्या बस आहेत त्याच्यामध्ये ते सगळे बसत होते. आमची ही बस होती, तर आम्ही त्याच्यामध्ये बसलो. बाकीचे सगळे येईपर्यंत थोडंसं असंच टाईमपास व्हिडिओ व्लॉग वगैरे मी काढला. आणि सगळे आल्याच्या नंतर गाडी परत स्टार्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता बाहेरचं लोकेशन किती भारी व्ह्यूज आहे. तर आम्ही परत कोल्हापूरला पोचतात सगळे व्हिडिओ वगैरे काढायला चालू केलेला आहे. तर आता आम्ही चालू आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. बघू शकता किती मोठी आमची लाईन होती.
कोल्हापूरला आल्यावर कोल्हापुरी चप्पल घेतली नाही तरी काय. इथे सगळे स्पेशल कोल्हापुरी चप्पल होती. आम्ही मंदिरात पोहोचलो. गर्दी खूप होती, ऊन पण खूप लागत होतं, गरमसुद्धा खूप होत होतं. तर आम्ही मंदिराच्या तिथे आलो. मी ओटी घेतली देवीसाठी, कारण की एवढ्या लांबून येणार तर देवीसाठी ओटी घ्यायलाच पाहिजे. तर मी देवीसाठी ओटी घेतली. दर्शन घेऊन बाहेर आलो, कारण की तिथे व्हिडिओ काढणं अलाउडच नाही आहे, कुठल्याच मंदिरामध्ये अलाउड नाही आहे. त्यामुळे फोटो व्हिडिओ आतमध्ये शूट करताच येत नाही आहे. तर ठीक आहे, आमचं दर्शन वगैरे झालं, खूप छान दर्शन वगैरे झालं. आणि थोडेसे फोटो व्हिडिओ सेल्फी काढले आम्ही. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आमचं. बाकीचे सगळ्यांचं दर्शन होईपर्यंत आम्ही तिथं थोड्या वेळ थांबलो. आणि नंतर सगळे आल्यावर आम्ही चाललो घरी चाललो परत बसकडे. थोडे बोलताना थोडी गडबड झाली, तर आम्ही बसकडे परत आलो. रुद्र त्रिशासाठी थोडंसं घेतलं. रुद्राला कोल्हापुरी चप्पल घेतली, रियाला घेतली, थोडी गाडी घेतली त्यांना खेळायला. आणि आता आम्ही परत चाललो आहे आता खंडोबाला. सगळे आले, सगळे बसले बसमध्ये. आता आम्ही चाललो खंडोबाला. खूप दमलो होतो, कारण रात्रभर झोप वगैरे काही झालेली नव्हती. चेहरा पण असा काळा पडला होता माझा. बघू शकता. आता आम्ही एवढे सगळे चाललेलो आहेत लाईनमध्ये. आता मंदिरात आम्ही पोहोचलो. ट्रिपला जायची मजाच वेगळी असते सगळ्यांसोबत. बघू शकता तिथे मस्त परिसर आहे. इथे सगळं देवदर्शन घेऊन बसले होते. आणि आमचं सुद्धा दर्शन झालं व्यवस्थित. तर आम्ही परत बाहेर आल्याच्या नंतर ते एक पालखी होती, ते देवाची पालखी होती ती, त्याच्या पाया वगैरे पडलो. तिथून परत आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर थोडेसे व्हिडिओ सेल्फी ब्लॉग चालूच केला मी. तर आता आम्ही चाललो आहे आता घरी. आता सगळं देव झालेले आहेत आमचे. तर तिथं सगळ्यांनी मिळून एक फोटो काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता एवढे जण आम्ही सगळे होतो. कॅमेऱ्यामध्ये फोटो काढण्यासाठी आम्ही तिथं खाली बसलो होतो. बसत नव्हते म्हणून आम्ही खाली बसलो, कारण की एवढे जणांना तिथे जागा नव्हती. आम्ही सगळ्यांना खूप एन्जॉय केलेला आहे. अशी ट्रिप परत एकदा निघाल्यावर मी तर नक्कीच जाणार आहे. तर आमचं देवदर्शन झालेले आहे सगळे. आता वाजले आहेत 6. तर आता आम्ही जेवण वगैरे करून डायरेक्ट घरी जाणार आहे. मस्तपैकी गाडीमध्ये गाणे वगैरे म्हणत होते सगळे. कसं आता जुने गाणे ऐकायला पण खूप छान वाटतं. तर आम्ही जेवायला उतरलेलो आहे. आत्ता वाजले आहेत 8 वाजले असतील. तर या हायवेला लागले की आम्ही या ढाब्यावर आम्ही थांबलो होतो. सगळे वेटिंगला थांबले होते बघू शकता, कारण बाकीचे सगळे जेवत होते. टेबल एवढे तिथे म्हणजे तिथे एवढे अवेलेबल नव्हते. त्यामुळे जसे टेबल भेटेल तसे सगळ्यांनी जेवून घेतलेलं आहे. तर आम्हाला पण टेबल भेटला. तर आम्ही सगळे आमची फॅमिली एकत्र बसलो जेवायला. जेवण तयार होतं तर थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या बसल्या. तर आमचं जेवण आलेलं आहे. भूक पण खूप लागली होती. हे आहे स्पेशल अख्खा मसूर आणि रोटी आणि भात, असं आमचं जेवण होतं. मेनू होतं रात्रीचा. जेवण खूप छान होतं बरं का. पण हे ना अख्खा मसूर चवीला खूप छान लागतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा घरी. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. थोडेसे फ्रेश झालेले आहे. मी तोंड वगैरे धुतलं. थोडंसं अजून राहिलेलेच आहे इथे. तर आमचं जेवण झालेलं आहे, त्यामुळे आता मी चालली आहे बसकडे. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला देवदर्शन
आवडलं का आमचं देवाचं दर्शन वगैरे झालं का, तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.